युवराज तर निघून जातो, पण कौशिकी शॉकून बघत असते. कारण एवढा मोठा गुन्हा असताना हा सुटला कसा? घरी पद्मिनी दयाशी वाद घालत असते. कौशिकी का गेली तिकडे? तेवढ्यात युवराज म्हणतो, मी आलो. पद्मिनीला आनंद होतो, पण केदार आणि तारिणी शॉकून बघत असतात. निशी पळत जाते आणि म्हणते युवी आणि त्याला मिठी मारते. युवराज म्हणतो, आता मी आलो, कुणी काळजी करायची नाही. निशी म्हणते, आता तू परत जाणार नाही ना? युवराज म्हणतो, मी आता कुठेही जाणार नाही. ते तिथे जे जे मॅडम, तो जे जे मॅडमचा बापही माझं काही वाकडं करू शकत नाही. आता पद्मिनी जाते, तोंडावरून हात फिरवत म्हणते, माझा युवराज, आणि मिठी मारते आणि विचारते, कसं आहेस बाळा तू? किती लागलंय तुला? युवराज म्हणतो, मॉम, हे घाव तर काहीच नाही. माझ्या मनावर जे घाव झाले ना. केदारकडे जात म्हणतो, का रे हेल्पर, मला बघून खुश नाही झाला का? तारिणीला म्हणतो, वहिनी, काय आहे चेहऱ्यावर? किती प्रश्न पडलेत ते? प्रश्न काय? युवराज खांडेकर हा सुटला कसा जेलमधून? मी तर ऑफिसरला सांगितलं होतं याला सोडायचं नाही म्हणून. ऑफिसर जे जे इस नतीजे पर पहुंची है कि युवराज खांडेकर को बाइज्जत रिहा किया जाता है. हसत म्हणतो, बघितले यांचे चेहरे? बघितले का कसे झाले? बिचारे, यांना वाटत होतं मी आता परत कधीच येणार नाही. पाणी घेत म्हणतो, आपल्या घरात कसं सागर संगीत स्वागत होतं? पद्मिनी म्हणते, होणार. तुझं कसं जंगी स्वागत होणार. तारिणीला म्हणते, आरतीचं ताट घेऊन ये. तारिणी म्हणते, हो, आणि आरतीचं ताट घेऊन येते आणि म्हणते, काकू हे घ्या. पद्मिनी म्हणते, मी नाही, तू करायचं स्वागत. तारिणी शॉकून बघायला लागते. पद्मिनी म्हणते, ह्या घरची मोठी सून आहेस ना तू, आणि पोलिसांनी पकडून नेलं ते तुझ्यामुळे, त्यामुळे याचं औक्षणही तूच करायचं. युवराज म्हणतो, मॉम, बेस्ट आयडिया. ज्याने मला जेलमध्ये घातलं तोच घरी आल्यानंतर औक्षण करणार, तोच माझं स्वागत करणार. वहिनी, करते ना माझं औक्षण? रेखा म्हणते, पद्मिनीताई, निशी करेल ना जावे बापूंचं औक्षण. हा मान ह्या तारिणीला का देताय? आत्तापर्यंत हिच्यामुळे आणि केदारमुळे जावई बापूंना किती त्रास झाला, आणि असं असताना तुम्ही हिला मान देताय? पद्मिनी म्हणते, औक्षण तर हीच करणार, कारण माझ्या युवराला जो काय त्रास झाला तो हिच्यामुळे. तो आता सुटून परत आला, आता हिला काय काय त्रास होणार हे हिलाच माहिती नाही. तेवढ्यात कौशिकी येते. युवराज म्हणतो, आल्या, कौशिकी खांडेकर, नाव मोठं आणि लक्षण खोटं. कौशिकी येते आणि म्हणते, युवराज कसा आहेस तू? युवराज म्हणतो, ताई, त्याने तुला काही फरक पडणार आहे का? अगं, मला वाटत होतं मी आत गेल्यानंतर चुटकी वाजवत म्हणतो, तू अशी सोडशील. मी छाती ठोकपणे त्या जेजेला सांगत होतो, माझी कौशिकी ताई येणार आणि मला अशी सोडवणार. पण काय ग, तू तर माझ्याकडे भिरकली पण नाही. कौशिकी म्हणते, युवराज, मी खरंच प्रयत्न करत होते. युवराज म्हणतो, प्रयत्न की तुलाही वाटत होतं मी आताच बरा आहे? दया म्हणतो, युवराज, अरे हे काय बोलतो? तुझ्या कौशिकी ताईने तुझ्यासाठी खूप प्रयत्न केले. पद्मिनी म्हणते, दिसले नाही पण कुठे? कौशिकी म्हणते, काकू, अगं असं काय बोलते? पद्मिनी म्हणते, तारिणी, करतेस ना औक्षण? आता मात्र कौशिकी अजून आश्चर्यचकित होते आणि म्हणते, तारिणी? युवराज म्हणतो, हो, वहिनी करणार, कारण मला आत घालण्यामध्ये वहिनीचाच हात होता ना. तारिणी औक्षण करायला जाते. केदार म्हणतो, थांब तारिणी, मी या घरचा मुलगा आहे, याचा अर्थ असा नाही तुझ्याशी कसं पण वागतील. तुला याचं औक्षण करायची काही गरज नाही. तारिणी म्हणते, थांब केदार, अरे युवराज भाऊजी, हे तुझे लहाने भाऊ आहे, म्हणजे मला माझ्या भावासारखेच आहे, आणि भावाचं औक्षण करणं याला भाग्य लागतं. पद्मिनी कुच्चित हसत म्हणते, भाऊ काय ग तारिणी, तुझा भाऊ असता तर खरंच तू जेलमध्ये टाकला असता का? तारिणी म्हणते, हो, गुन्हेगाराला मी कधीही पाठीशी घालत नाही. युवराज भाऊजींच्या जागेवर माझा भाऊ असता तरी मी हेच केलं असतं. रेखा म्हणते, हो, हे बोलण्यासाठी चांगलं आहे, पण कुणी करत नाही. तारिणी म्हणते, निशीची आई, तुम्ही आमच्यामध्ये बोलू नका. हे खांडेकरांच्या घरातील वादळे आणि ते घरातच मिटणार, त्यामध्ये बाहेरच्या माणसांनी बोलायची काही गरज नाही. जेजेने युवराजला सोडलं म्हणून सगळं पोलीस स्टेशन शॉक होतं. जे इन्स्पेक्टर युवराजवर खार खात असतात त्यांना कळून चुकतं जेजेने नक्कीच लाच घेतली. ते जातात आणि नंतर, जे जे मॅडम, तुम्ही युवराजला कसं सोडलं? जे जे म्हणते, विसरलात की काय मी कोण आहे? मला प्रश्न विचारायची तुमची हिंमत कशी झाली? ते म्हणतात, जे जे मॅडम, तुम्ही एका गुन्हेगाराला सोडलंय. जे जे म्हणते, त्याच्या विरुद्ध कुठलाही पुरावे नव्हते. असं किती दिवस त्याला जेलमध्ये ठेवणार? त्या युवराज खांडेकर शिवाय आपल्याला दुसरी कामं नाहीत का? चला कामाला लागा. ते म्हणतात, मॅडम, तुम्ही का सोडलं हे आम्हाला चांगलंच कळतंय. काही खांडेकराकडून आता जे जे मोठ्याने ओरडते, शट अप. आता मात्र जे जेवर चांगलेच सवाल उभा राहतात. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.